अंडर 25 सीजन 3 पहली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद को स्टेयर करना चाह रहे थे। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। बल्ले का अंदर किनारा और विकेट कीपर की तरफ गेंद चली गई है। पासवान और इस बार अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। मोनिश के बल्ले से पारी का पहला चौका। स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। धीरज और मोनिस प्रारंभिक बैटर है और फ्रंटलर गेंदबाज है पासवान। इस बार बाबे गेंद को खेल दिया और इस ट्रक ओवर पर बॉक्स के बाहर, कोर्ट के बाहर बल्लेबाज मोनिश बैक टू द पेबल एंड गॉन। सभापतींच्या पदावर मामा झाला या साकार, मामा झाला या साकार, मामा झाला या साकार, पंचकृषी मामाला गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला। 4 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल बीच मैदान पर प्रगति पर है। पासवान बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए भरत को बुलाया गया, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। इस वक्त स्ट्राइकर इन पर धीरज नौ स्ट्राइकर इन पर। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया बैकफुट पर, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 5 पर। 5 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल आना बाकी है। ये 5वीं गेंद। पासवान बिग मैच फॉर्मेट है तो ये आपको नहीं भूलना है। फॉर्मेट इस तरह से होगा, 4 टीमें और पहले 2 मुकाबले बहुत अहम है। अगर आप पहला मैच जीते पहले मुकाबले में और दूसरा मैच हो जाता है तो दूसरे मैच में जो टीम जीतेगी विनर का पहला मैच हो जाएगा। उसके बाद में लूजर का दूसरा मुकाबला तो बहुत इंपॉर्टेंट है। मोरेगांव चैलेंजर यूसीसी खास करके यूसीसी तैयार है अगले मुकाबले के लिए। 15 मिनट का समय आपको दिया गया। पहले ओवर के बाद स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर। भरत 2 पर बल्लेबाजी कर रहे, धीरज 1 पर। 6:05 का समय। बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर ने किया। जब बैटिंग पावर प्ले ना तब अंपायर बहुत सारे चांद तारे दिखाते हैं इनको भी मौका मिलता है। स्ट्राइकर इन पर बैटर फिलहाल इस वक्त बल्लेबाजी करने के लिए भरत। सचिन गेंदबाजी करेंगे। 8 रन 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया तरीके से गेंद को स्टीयर किया गया था। थर्ड मैन पर 1 रन लेने का मौका। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। 9 पर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। आने वाला मैच यूसीसी आपको तैयार रहना है क्योंकि विनर का मैच हो जाएगा। और बढ़िया फील्डिंग, बैटर पावर प्ले है, दायरे के अंदर खिलाड़ी है, पूरी तरह से सतर्क और सावधान है। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 9, 1 विकेट के नुकसान पर। स्कोर रुका हुआ। अच्छा बॉल था, बिल्कुल इस वक्त गेंद को खेल दिया था। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर। क्लीन बॉल। 100 नार की 1 लोहार की 4 खाने चित। बल्लेबाज आउट भरत। वेलकम बैक है, स्वागत है आपका सभापति चषक 2025 के महासंग्राम में। सेकंड इन प्रोग्रेस स्कोर 10 पर 2। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन, खेळण्याची जबाबदारी विशू। मनगडाचा उत्तम वापर ऑनसाइडला खेळाय। कलात्मक क्रिकेट खेळत असताना विशू 1 धावफलका धाबा 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। धीरज 2 वरती बॅटिंग करतोय, अत्यंत महत्त्वपूर्ण बखेळी।
शेवटचा चेंडू बॅटिंग पॉवर प्लेचा. फटका सुंदर आहे परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना. शानदार फिल्डिंग आपण पाहू शकता. दिशून या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली. 2 षटके समाप्त. 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीदेव. वेलकम बॅक. स्वागत आहे आपलं सभापती चषक 2025चा क्रिकेटचा थरार मधुराचा डबल बार. धावा 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. ऑन साईडला पुन्हा एकदा मनगडाचा वापर भारतीय टीम करता. अझरुद्दीन आणि विवेस लक्ष्मण सारखे खेळाडू मनगडाचा अप्रतिम वापर करायचा. चेंडूला आपल्यापर्यंत येऊन जाते आणि तशाच पद्धतीनं मैदानावरती बॅटिंग करत असताना विशू 2 वरती बॅटिंग करतोय. धीरज 2 दबा 12 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ 24 करून त्याच्या मार्कवरती. पुलटो चेंडू आहे. इथे काय घडले बघा. फलंदाज नॉन स्ट्रायकर रेनला आउट. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. अनिल गुगरे व्यासपीठावरती दाखल झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता 3 ॲक्शन आहेत. एक तर नो बॉल होता, त्यानंतर रनआउट आहे आणि बॉल काउंट आहे. या तीन इशारे आत्ता झाले मैदानावरती पंचांकडून. पहिल्यांदा नो बॉल, त्यानंतर रनआउट आणि त्यानंतर बॉल काउंट. 13 सध्या स्थिती आहे 3-13. 13 धावा धाबलकावरती. 3 गडी बाद झालेत. सामना सुरू आहे श्रीदेव आणि सिसाई या 2 संघादरम्यान. बघपण जर फटका तर खूप सुंदर खेळ आहे. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. वाईडिश लॉंग ऑफला 1 धाव. एकेरीने धावसंख्या पोहोचले 14 वरती. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंडर विरार क्रिकेट असोसिएशन माऊली क्रिकेट टीम प्रेझेंट सभापती चषक 2025 पर्व 3. बिग बॅश फॉर्मॅट आहे. UCC आपल्याला तयार यायचं पुढच्या सामन्याकरता. 6 वाजून 10 मिनिटं झालेत. ओ हो तो चेंडू तुम्हाला फ्रंट फुटवरती खेळायचा, तो बॅकफुटवरती खेळ आहे. आगे वाले को आगे खेले, पीछे वाले को पीछे खेले. 14 रन 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर. जो गेंदबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है और बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ पर. 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 15 रन 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर है. आखिरी गेंद शेष और दोनों के लिए होगी विशेष. ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. स्टार्ट हुआ था जब आपने सिंगल लिया था, नो बॉल. 5 गेंदों का खेल हुआ है. दोनों हमारे स्कोरर बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं, डॉक्टर दाते और केवल मांगेला. स्कोर 15 रन स्कोर बोर्ड पर. 1 गेंद आना बाकी है. देखिए 2 स्कोरर है, 2 अंपायर हैं. लाइव पे टेलीकास्ट चल रहा है तो दूध का दूध पानी का पानी. 15 पर 3. निर्णय गेंद इस ओवर की. बढ़िया, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. इस बार फाइन लेग पर 1 रन लेने का मौका और 3 ओवर के बाद रन संख्या 16 रन 3 विकेट के नुकसान पर. बाबू अपने बॉलिंग पर तैयार है. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 16 पर 3. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा का धावा 16. बढ़िया गेंद कमर क्षेत्र में गेंद को खेल दिया है अलॉन्ग द कारपेट. कम से कम 24 के ऊपर जाना चाहेंगे बल्लेबाज. श्री साई ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. 17 3 विकेट के नुकसान पर है. ऑन साइड पर खेल दिया. दायरे के अंदर खिलाड़ी है. बहुत बढ़िया थ्रो किया गया और यहाँ खतरा हो सकता था. गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही थी. स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर. 4था ओव्हर प्रगती पर है. 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना धावा का धावा 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल बाबू. धीरज 5 वरती बॅटिंग करतोय परंतु स्ट्राईक रेट फक्त 56 आहे. हा फटका चांगला आहे. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमारेषा पार चौकार.
स्ट्राईक रेट 56च्या आसपास तो पोचलाय 90 वरती. आणखीन एक चांगला फटका इथे धाव मिळणार का? धावान करता धाव फलंदाज धीरज चिखळी बस समाप्त. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पुरवलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या बायांदो काग तुम्ही रुसल्या ग बायांदो काग तुम्ही रुसल्या. याय काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक इनिंग मध्ये. या डावामध्ये 22 धाबा धापलकावरती 22 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीदेव फर्स्ट इनिंग. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला अर्जुन अक्षय 2 वरती फलंदाजी करतोय. क्लीन बोल्ड फलंदाजाने दाखवली, गोलंदाजाने वाकवली, उजवी यष्टी वाकवले, फलंदाज बाद. बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी. थँक्यू. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू शिल्लक या षटकात निर्णायक चेंडू आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला सूरज. ऑन साईडला खेळलाय. 1 धाव मनगडाचा सुंदर वापर. 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सामना सूरज श्रीदेव आणि श्री बसाई या 2 संघादरम्यान लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. एक धावेकरता संघर्ष आपण मैदानावरती पाहू शकता. माहुली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभापती चषकाच्या या भव्यदिव्य व्यासपीठावरती आदरणीय नरेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, भीमा हरेश्वर म्हात्रे, लक्ष्मण दादा, राजू दादा त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. दिलीप दादा व्यासपीठावरती त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. याच व्यासपीठावरती संयुक्त मित्रमंडळाचे देखील पदाधिकारी आता उपस्थित आहेत. आजी माजी त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता दुसरी इनिंग देखील महत्त्वाची असणार आहे. 24 धावांचा पाठला कसा होतोय आपण अगदी काही क्षणातच पाहूया. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत येऊ. चषक फेमस झाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे थांबा. स्ट्रॅटर्जी बनवली जाते आहे. चोवीस धावांचा पाठलाग आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. 2 मातबर संघामध्ये लढाई. 2 दावेदार संघ मैदानावरती. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगानं भव्यदिव्य कार्यक्रमाची सातत्यानं आपल्याला मेजवानी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. विविध उपक्रम सामाजिक शैक्षणिक त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. ते आपल्या या विरार गावचे सुपुत्र आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्याकरता सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना मी विनंती करेन, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. विरारचा महाराजा अर्थात आपल्यासाठी गणपती उत्सवामध्ये अनेक उपक्रम या ठिकाणी घेऊन येतात नरेंद्र पाटील साहेब. त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती संपन्न होतो आहे. कार्यसम्राट सभापती प्रभाग समिती बक्क यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नरेंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान.
रामभाऊ पाटील यांना देखील विनंती, आपण पण या, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. नरेंद्र पाटील साहेबांचा सन्मान नुकताच संपन्न झाला आहे. त्यानंतर पाच चेंडूमध्ये 5 धाबा धाबालकावरती आहेत. व्हाईट बॉलचा इशारा टीव्ही अंपायरकडे सिग्नल केला गेलाय. DRS फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी पंचांच्या दिशेने इशारा केला की आम्हाला DRS घ्यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं होतं की हा चेंडू व्हाईट बॉल आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटतंय की हा चेंडू एक फेअर डिलिव्हरी असली पाहिजे. बघूया टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल. 5 धाबा धाबालकावरती आहेत. 24 चेंडू 24 धाबा असं समीकरण आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025चा महासंग्राम. टीव्ही अंपायर बिझी होऊन जातील. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. UCC संघ आपण तयार आहे पुढचा सामना खेळण्याकरता. विनरचा मॅच असेल. 15 मिनटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिली जाणार आहे. 5 धाबा धाबालकावरती आहेत. सगळ्यांचं लक्ष जे आहे त्याचं स्टुडिओकडे की काय इथे आता निर्णय येणार आहे. एक धाव महत्त्वाचे, एक बॉल अतिशय महत्त्वाचा आहे. तसे बॅट्समन चातक पक्षाप्रमाणे या निर्णयाची वाट बघतायत. तशा पद्धतीने फिल्डिंग करणारी टीम. पण त्यांचा इशारा काय पाहूया. टीव्ही अंपायर काय सिग्नल देतात. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. टाटईचा संघ हा नावारूपाला आला. अंपायर फेअर डिलिव्हरी. त्या बोरूच्या झाडाखाली जी गाडी लावलेली आहे ती गाडी काढा प्लीज. बोरूच्या झाडाखाली जी गाडी लावलेली आहे ती गाडी तिथे पार्क करू नका. धाबा 5 पहिल्या षटकाचा खेळीचा बाब. 24 धाबांची आवश्यकता. आता समीकरण बघा. 18 चेंडू आणि 19 धाबा या सामन्यामध्ये निश्चितच रंगत वाढले. सुरेख कामगिरी. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केले सूरजनं. बॅट्समन सनी 3 आणि जयवा 2 वरती बॅटिंग करतोय. कोलवर टप्प्यात चेंडू टाकायचं होतं. फुलटॉस चेंडू आहे. एकदा मेल डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकेरीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 6 वरती. सभापती चषक 2025 पर्व 3 महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती. कव्हरच्या दिशेनं सुंदर कव्हर ड्राईव्ह. 1 बाउंड चेंडू इथे आता बॉक्सच्या बाहेर जातोय. एकदा मेल सनी 4 100चा स्ट्राईक रेट. जेव्हा 75चा स्ट्राईक रेट. 4 चेंडूमध्ये 3 धाबा. धाबा 7 जिंकण्याकरता 24 धावांचं आव्हान. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धाव तर मिळणार नाही. खूप चांगलं क्षेत्रक्षण. टाळ्यांचा गजर होतं. टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सामना रंगतोय. 15 चेंडू 17 धावांची आवश्यकता. धावा 7. सुरेख कामगिरी. वळणारा चेंडू आहे. छान गोलंदाजी करत असताना रॉय करतोय एन्जॉय. धावा 8. या षटकात ते 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुरक्षित पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलला. 1 धाव मिळेल. आणि आता विशू चेंडूवरती येतोय. चेंडू पकडतोय. थ्रो करतोय. तोपर्यंत आरामात 1 धाव पूर्ण होते. शेवटचा चेंडू या षटकातला. धाबा 9. 13 चेंडू 15 धाबा समीकरण. या मॅचमध्ये देखील धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायक रेटला फलंदाज सनी. ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका. चेंडू सीमारेषा पार. शानदार चौकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. 12 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सामन्याचं चित्र बदललंय. प्रेशर रिलीज करने वाला एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज का. सनी ऑन मनी. बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर ने किया. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. एक चांगला फटका इथे सामन्याचे चित्र बदलतोय. अतिशय दर्जेदार, दमदार, शानदार लॉंगॉच्या दिशेने हा दर्जेदार फटका होता. सनीच्या बॅटमधनं त्याचा स्ट्राईक रेट 128. 24चा स्ट्राईक रेट 80चा आहे.
धाबलका धाबा 13 दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती निलेश, समोर जाईल फलंदाज जेव. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक एक सर्कलमध्ये आहे. ऑफ साईडला आपण बघितलं तर एकूण 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. ऑन साईडला खूप सुंदर डीप इन द क्रीज जाऊन स्कोरिंगच्या दिशेनं मनगटाचा वापर देखील अप्रतिम केलाय. एक धाव मिळेल, एकेरीनं धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 14 वरती. यशस्वी संघाचा कॅप्टन आपण रेडी राहा टॉससाठी. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. छान फटका होता, सुंदर टायमिंग, त्याचबरोबर क्रीजचा वापर इथे अप्रतिम झालाय. सनीचा स्ट्राईक रेट 128चा, जेवीचा स्ट्राईक रेट 83चा, जो 80चा होता. कोणत्याही मार्कवरती गोल येतात पुन्हा एकदा निलेश. षटक अत्यंत महत्वाचं आहे. 14 धाबा धाबलकावरती. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. धावसंख्या पोचली ती 15 वर. 15 ऑन द बोर्ड. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 9 धावांची आवश्यकता. अंडर विरार क्रिकेट असोसिएशन माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025चा महासंग्राम. पंधरा धाबा धाबलकावरती आहेत. 11 चेंडू 9. नो बॉलचा इशारा. खूप सुंदर फटका होता, अप्रतिम फटका होता. नो बॉलचा इशारा झालाय. लाईन टच. नो कॅन्सल. त्यामुळे 1 धाव तर मिळणार आहे, एकेरी धाव मिळणार आहे. चेंडू आपण पाहू शकता 10 चेंडूचा खेळ, 8 धावांची आवश्यकता. 16 धावा धाबलकावरती. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, यात काही शंका नाही आहे. जेव्स 5, सनी 10. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश. सभापती चषक 2025चा महासंग्राम. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वाचा खेळ, सुंदर स्पर्धा सजवली गेलेली आहे. मानाची लाख मोलाची स्पर्धा. 16 धावा धाबलकावरती, 10 चेंडू 8. जे ऑन स्ट्राईक. काही क्षणांसाठी सामना थांबलाय. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. हार्दिक राज. यानंतर डोंगरपाडा टीम आपण तयार व्हायचंय. त्याचबरोबर या सामन्यामधला विजेता संघ वर्सेस डोंगरपाडा असा सामना रंगणार आहे. 16 धावा धाबलकावरती, 10 चेंडू 8. निलेशचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. जेव खूप सुंदर पद्धतीने चेंडू स्वीप केलाय. शानदार कामगिरी करत असताना फलंदाज जेव आणि सनी. 17 धावा धाबलकावरती, एकेरी धाव अत्यंत महत्वाची. एक धाव देखील त्याची किंमत मोठी आहे. 17 धावा धाबलकावरती आहेत. 9 चेंडू 7. सनीने प्रभावित केले. बॅकफुट गेले, फटका चांगला खेळाय. क्षेत्रक्षणी दर्जेदार होते बेशूकडून. 1 धाव काही रोखू शकत नाहीये. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, ऑन साईडला मनगटाचा वापर करत चेंडू बळवायचं होतं, परंतु चेंडू बॅटवरती नीट चाललेलं नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 5. 19 धाबा धाबलकावरती. जिंकण्याकरता आव्हान आहे 24 धावांचं. शानदार खेळ, रंगतदार सामने. स्पर्धेचा पहिला दिवस. 6:27 झाले. 24 धावांचं आव्हान. श्रीदेव आणि श्रीदेव साई या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत. श्रीसाई संघासाठी 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. टायमिंग चांगला आहे, परंतु इथे क्षेत्रक्षणी खूप चांगला दर्जेदार होतंय. लॉकअपमध्ये सुंदर क्षेत्रक्षण. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता.
24 धावांचा पाठलाग होतोय. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये दोन्ही मातबर संघ आहेत, श्रीदेव आणि श्री साई. डोंगरपाडाचा संघ सज्ज असेल पुढच्या सामन्यासाठी. त्यांचे सर्व खेळाडू सज्ज आहेत. आणखीन एक अटीतटीचा सामना खेळण्याकरता ही लढत जिंकायची. हा सामना जिंकला तर तुम्ही थोडेसे सेफ होऊ शकता. 20 धावा धाबलकावरती. 6 चेंडू 4. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्जुन. सनीनं केल्यात 12 धावा. 120चा स्ट्राईक रेट. पहिल्या चेंडू डॉट. सुरेख सुरुवात. अर्जुननं सुरुवात तर चांगली केली. अप्रतिम स्टार्ट केलाय. 5 चेंडू 4. ड्राईव्ह केलाय परंतु हो सामन्याचा रंग बदललाय. 4 चेंडू 4. इथे झाले फलंदाज सनीची शिकार. जेयू आउट झालेला आहे. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक कंपल्सरी चेस आहे त्यामुळे हा जो नियम आहे तो देखील तितकाच महत्वाचा आहे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. सामना कोण जिंकणार? सामना कोण जिंकणार? क्षेत्ररक्षणाची विभरचना पहा. पॉइंट आहे. त्यानंतर आता एक क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ऑन साईडला, ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. सनी ऑन स्ट्राईक. टॅप केलाय सुंदर पद्धतीनं. आता 3 चेंडू 3 कंपल्सरी चेस आहे. मैदानात चणूक आणलाय खेळाडूने युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या सामन्यावरती कोण कोरणार आपलं नाव? कुणाला सुटले हाव? कोण खाऊन जाणार आहे भाव? 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. 21 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. सामना रंगतदार आहे. सामना रोमहर्षक आहे आणि प्रेक्षकांना हेच हवंय. अशाच प्रकारचे सामने पाहण्याकरता प्रेक्षक आलेले असतात. फलंदाजांना काय हवंय, गोलंदाजांना काय हवंय आणि प्रेक्षकांना काय हवंय ते देखील पुढच्या सामन्यामध्ये मी निश्चित सांगेल. 21 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार. इथे प्लॅन बनले जातात. प्लॅन ए, प्लॅन बी. स्ट्रायकरला बॅट्समन पासवान अष्टपैलू खेळाडू आहे. संदीप 13 पती खेळतोय. सुरेख पद्धतीनं सिंगल घेतले. एकेरी धाव पूर्ण केली जाईल. या एकेरीनं आता समीकरण 2 चेंडू. ओ माय गॉड. नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर DRS घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. श्री साई, श्रीदेव. नका करू घाई. एका बाजूला आहे श्री साई, दुसऱ्या बाजूला श्रीदेव. संकटमोचक खेळाडूंची आवश्यकता. 3 चेंडू 1 आहे. बघूया नो बॉल आहे की नाही. सामन्याचं चित्र बदलू शकतं, आकडे बदलू शकतात. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? तुम्ही येता का? झाडला बोलावून जण साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? तुम्ही थँक्यू डीजे. ऑन फील्ड अंपायर काय डिसिजन आता? इट्स नो बॉल. 3 गेंदों का खेल, 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 23 रन 1 विकेट के नुकसान पर 24 रनों का टारगेट. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इस प्रतियोगिता में श्री साई के खिलाड़ी द्वारा. अब जाकर ये बहुत महत्वपूर्ण गेंद होगी. 3 गेंदे 1 रन चाहिए और खास करके प्रशंसा करनी चाहिए सनी की. बेहतरीन बल्लेबाजी की है. 100 का स्ट्राइक रेट. 13 गेंद में 13 रन. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. असे वाटते की टेस्ट क्रिकेट सुरू झाले. फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषा पार.
धावते 4 आणि आता बॅट्समनचा बेडा पार चौकार. Nil. थँक्यू. एक टॉस आपण करणार आहोत. डोंगर